क्रमांक 10 ते सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, खरं पाहिलं तर खूप महत्त्वाचा विषय हा नदी आणि पाणी ह्या संदर्भातला आहे. सभापती महोदय, केंद्रीय शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप योजनेनुसार देशातील 603 नद्यांचं सर्वेक्षण केलं गेलं. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 351 नद्यांचं सर्वेक्षण झालं आणि ह्यामध्ये प्रदूषित पट्टे हे 2018ला 53 नद्यांचं होतं, तर 2022मध्ये हे 56 नद्यांचं झालं. सभापती महोदय, ह्या ज्या दूषित पाणी ज्या नद्यांचं झालंय पाहण्यात आलंय, कित्येक नद्या अशा आहेत त्या आपण नदी प्रकल्प एकत्रित नद्यांचा करण्याचा आपण विषय करतो आहोत आणि ह्या नद्यांचं प्रदूषित पाणी ह्या नद्यांमध्ये आहे. सभापती महोदय, असं म्हटलं गेलं ह्याच्यामध्ये की नागरिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातनं जे घरगुती सांडपाणी जे आहे त्या घरगुती सांडपाण्यांचं आपण प्रक्रिया करण्याचं काम हे काम प्रगतीपथावर चालू आहे. सभापती महोदय, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 79 घरगुती सांडपाण्यांचं केंद्रांचं नियोजन केलं आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांचं प्रदूषण आहे तर एवढंच कसं काय आहे? आणि हे माझा प्रश्न आहे की यामध्ये आपण प्रक्रिया करता आहात म्हणजे ह्याबाबत आपण काय करतात, हा एक माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सभापती महोदय, आपण वारंवार म्हणतो की MIDC असेल, कंपन्या असतील, त्या कंपन्यांचं दूषित पाणी हे नद्यांमध्ये सोडलं जातं. कित्येक वेळेला म्हटलं जातं याच्यामध्ये दिलं त्यांनी की आम्ही त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई करतो. माझा दुसरा प्रश्न आहे, वेळोवेळी कारवाई करतो म्हणजे काय करतो? सभापती महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी नाल्यांसाठी माननीय आयुक्तांची व्हिजिट घेतली. त्या व्हिजिटमध्ये मी पाहिलं की जे सांडपाणीचे जे उभारले गेलेले तिथे सांडपाण्यांचे हे होते ते फुटलेत, त्यातनं पाणी निघते. तिथे प्रक्रिया करतात तिथलं सुद्धा पाणी सोडलं जातं आणि ते पाणी नद्याने मिळलं जातं. मला वाईट वाटतं सांगायला की पवना नदी जी आहे त्या पवना नदीचं पाणी आम्ही पितो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये पवना नदीचा उल्लेख आहे. सभापती महोदय, नाल्यांच्या संदर्भातलं जे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आयुक्तांचं असं म्हणणं झालं की याच्यासाठी जो मोठा निधी लागणार आहे तो आम्ही सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे मागितलंय. तो निधी आपण महानगरपालिकेला देणार आहात का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 25% तरतूद ठेवलेली आहे. यामध्ये पर्यावरण सुरक्षता समिती यांनी जे आदेश दिलेत, त्यांनी जे सर्वेक्षण केलंय त्यामध्ये त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आली असं दिले. ते अशा किती स्थानिक स्वराज्य संस्थांवरती कारवाई करण्यात आली, हा माझा एक प्रश्न आहे. शेवटचे 2 विषय आहेत सभापती महोदय, की मनपाच्या वतीने पवना नदी पुनर्जीवन करण्यासाठी मी पुढचे प्रश्न नंतर विचारते, परत मला बोलायला द्या. हो, सन्माननीय सभापती, कारण मी विसरून जाईन एवढे सगळे प्रश्न. सन्माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये सन्माननीय सदस्य उमाताई खापरे यांनी जी लक्षवेधी इथे उपस्थित केलेली आहे, या लक्षवेधीचं जे आहे नद्यांचा विषय आहे आणि या नद्यांमध्ये असा त्यांचा प्रश्न आहे की या देशामधल्या काही 603 नद्यांचे पट्टे, नद्या म्हणजे नॉट लिटरली नद्या, नद्यांचे पट्टे हे जेव्हा प्रदूषण त्याचं ग्रस्त डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या काही नद्या ह्या प्रदूषणग्रस्त काही पट्टे डिक्लेअर झालेले आहेत. NGTनी 2018मध्ये जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 53 पट्टे महाराष्ट्राचे जे प्रदूषणग्रस्त आहेत नद्याचे ते डिक्लेअर नक्कीच आहेत आणि 2025मध्ये ते 55-56 आहेत. तर याच्यामध्ये जवळपास आपण या नद्यांचं जे ह्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन करतो ते इव्हॅल्युएशन करण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये जर एक BODचं जे प्रमाण असतं, म्हणजे BODचं प्रमाण म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, हा त्याचा अर्थ आहे.
तर त्याच्या प्रमाणाप्रमाणे आपण ते प्रदूषण मोजत असतो. तर ते प्रदूषण 2018मध्ये जे होतं ते नक्कीच आपल्याकडे जी संख्या होती त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम पेक्षा जास्त जे असतं ते फार वाईट परिस्थिती असते. आणि ते आपले 9 होते तेव्हा नद्या पट्ट्या, त्या आता यावेळी 3च आहेत. जरी आपली संख्या ती दिसतीये तरी आपण त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं तिथे काम केलेलं आहे. त्याचबरोबर तसंच 20 ते 30 मिलीग्रॅम पर लिटर असं असतं, तिथे 6 होते, आपण तिथे 4मध्ये गेलो आहे. बाकी आपली त्या पद्धतीने जे परिस्थिती आहे ती चांगलं करण्याच्यासाठी सर्वांगाने प्रयत्न चालू आहेत. आता यामध्ये कसं आहे की फार मोठं विस्तृत चर्चा करण्याचा विषय, कारण आपण सांगतोय की STP किती आहेत. तर STP हे कसे ठरवले जातात की जेवढं आपण पाणी घेतो, जेवढं MLD पाणी घेतो त्याच्याप्रमाणे आपण ती प्रक्रिया करतो. जवळपास 80% त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे असं अपेक्षित आहे. आता आपण 9,190 दशलक्ष लिटर हे आपल्याकडे पाणी आहे आणि त्याच्यापैकी 4846वर प्रक्रिया होते. म्हणजे जवळपास 50% ठिकाणी प्रक्रिया होते. जे उरलेले 4343 आहेत अप्रक्रिया झालेले, त्यांचं काय होतं तर त्याच्यामध्ये आपण आता प्लॅनिंग केलेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे 155 STP आपले सुरू आहेत आणि नदीचा आराखडा बनवला गेलेला आहे. आणखी 64 STPंची आपल्याला आवश्यकता आहे. आपला प्रश्न होता नेमकं STP सुरू आहेत किंवा किती आहेत किंवा का नाही. तर त्यापैकी STP 16 सुरू आहेत. 64 जी आपल्याला अपेक्षा होती त्यातले 16 सुरू झाले. त्याच्यामधले 20 STPंचं काम सुरू आहे, STP बनवण्याचं काम सुरू आहे आणि 25 हे नियोजित आहे. अशी याची परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जे उद्योग आहेत त्यांना तर परवानगी नाहीच आहे की त्यांनी प्रक्रिया केलेलं पाणी किंवा डायरेक्ट प्रदूषणग्रस्त पाणी सोडण्याबद्दल त्यांना कोणतीही परवानगी नाही. पण साहजिक आहे, कोणतीही परवानगी नाही ते ओलांडल्यावर त्यांच्यावर कारवाई होते. तसं तर कायद्याने कुठल्याही गोष्टीला परवानगी नाही त्या गोष्टी करत नाही असं नाही, करतात लोक, नक्कीच करतात. आणि त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करतो, त्यांना बंद करतो, त्यांना नोटीस देतो, त्यांचे पैसे डिपॉझिट जप्त करतो, अशा गोष्टी करतो. तर त्यामुळे आम्ही त्या कारवाई करतो, त्याला मान्यताच नाही. परंतु ज्या नगरपालिका आहेत, ज्या महानगरपालिका आहेत, ज्या नगरपंचायत आहेत, यांच्याबद्दल मात्र त्याचं जे पाणी आहे ते प्रक्रिया करून सोडण्याबद्दल आपली वाढवण्याची गरज आहे कॅपॅसिटी आणि जास्तीत जास्त यंत्रणा. आणि ग्रामपंचायतच्या बाबतीत अजून कुठेही असं प्रकारचं कुठलाही निर्णय नियोजन असं काही नाही. तर तो पण एक मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत आज पुण्याच्या आजूबाजूला आपण पाहतो, पिंपरी चिंचवडच्या, त्यांची एवढी मोठी लोकसंख्या आहे, वाढतं नागरीकरण हे खूप मोठं चॅलेंज आहे. परंतु याच्याकडे टप्प्याटप्प्याने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या योजना याला पैसे देत असतात. महानगरपालिकेतून पैसे मिळत असतील, आणखी कोणत्या योजनेतून मिळत असतील आणि आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातूनही त्याला आम्ही काही नदी पुनर्जीवनाचे प्रकल्प नक्कीच हाती घेतो. आहे ना, वेळ आहे ना. सभापती महोदय, आपल्या प्रश्नावर सगळ्यांना विचारायचंय, देतो. एकाच्या वरतून इकडून तिकडून येईल ना, त्यानंतर आपण दरेकर. सभापती महोदय, पहिल्यांदाच उठले माझ्यासमोर ते. पाणी प्रदूषण, पिण्याच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी आपल्याकडे येत असतात. प्रदूषण झालंय. माझा प्रश्न असा आहे, अलीकडच्या कालखंडामध्ये प्रदूषण झालं पंकजाताई, अगदी मागच्या 15 दिवसापूर्वी मी आणि त्याही आधी मी एक 5-6 वेळा तक्रारी केलेल्या आहेत की आमच्याकडे थर्मल पॉवर स्टेशन आहे दीपनगरचं. 1000 मेगावॅटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे. तापी नदीच्या संदर्भात सांगतो, इथे उल्लेख आहे म्हणून. 1000 मेगावॅटचं त्या ठिकाणी, त्यामधनं जे राखेचं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे पाणी प्रदूषित होतं आणि हेच पाणी भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी त्या ठिकाणी बऱ्याचदा उपयोगात येतं. या संदर्भामध्ये मी स्वतः तक्रार केली. मागच्या 15 दिवसापूर्वी तक्रार केली. परत त्या तक्रारीच्या अनुषंगानं माननीय ढाकणे साहेब त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी तातडीनं कारवाई करायचे आदेश दिले. त्या ठिकाणी जेव्हा माझ्यासमोर म्हणजे आमच्या समोर सगळ्यांनी त्या ठिकाणी सॅम्पल काढले, वाटल्या वेळेचे पंचनामे केले. पण नंतरच्या कालखंडात जशी माहिती मिळाली की ते सॅम्पल नंतर तुमच्या कार्यालयामध्ये, जळगावच्या कार्यालयामध्ये बदलले गेले.
आणि मग माझा प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाचं मी कालही माननीय ढाकणे साहेबांकडे तक्रार केली की ते सॅम्पल बदलले गेले अशी माझी माहिती आहे. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी पिण्याचं पाणी हे अयोग्य आहे किंवा त्या स्वतः ठिकाणी येऊन थर्मल पॉवर स्टेशनचं पाणी राखेवचं पाणी जात आहे की नाही पहा. आम्ही स्वतः पाहिलं, तुमच्या अधिकाऱ्यांनी पाहिलं, त्यांच्या समवेत चर्चा केली. पिण्याच्या पाण्यासाठी ते अयोग्य आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे. मग अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का, हा एक भाग. आणि दुसरं, त्या थर्मल पॉवर स्टेशनला जे पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे किंवा सोडतायत अजून आजही सोडताय, त्याच्या विरोधात त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या मॅनेजमेंट विरुद्ध तुम्ही काय कारवाई करणार आहात. म्हणजे जीवाशी खेळतात ना तुम्ही. आज सगळ्या नागरिकांच्या जीवनाशी खेळ चाललेला आहे. आणि आमच्या सरकारने तक्रार केल्यानंतर, स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर, सॅम्पल घेतल्यानंतर जर अशा स्वरूपाचे उद्योग तुमचे अधिकारी करत असतील तर मला वाटतं की ते योग्य नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी करावी. चौकशी करून त्या प्रदूषण होत असेल त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करावी. तर ती कारवाई तातडीने तुम्ही करणार आहात का. निश्चितच सभापती महोदय, कोणीही प्रदूषणाचे नॉर्म्सशी खेळत असेल, लोकांच्या जीवनाशी खेळत असेल, त्यांच्यावर कारवाई करणारच. आपली जी आपण जे म्हणताय की आपण स्वतः जाऊन तिथे सॅम्पल घेतले होते आणि ते बदलले असं सन्माननीय ज्येष्ठ सदस्यांचं म्हणणं असेल तर आपण मला याबद्दल आता सभागृहातही सांगितलं आहे आणि एक लेखी आपल्यात पत्रही द्यावं. त्याच्यावर मी नक्की चौकशी करून त्या चौकशीअंती जे समोर येईल ते न्याय भूमिका घेईन. जर त्याच्यामध्ये चुकीचं आलं तर नक्कीच आम्ही कारवाई करू. प्रदूषणाबाबतची लक्षवेधी आहे आणि प्रदूषित नद्या स्वच्छ करण्यासाठी अनेक उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि त्याही आपण पर्यावरण मंत्री झाल्यामुळे जास्त लक्ष आता प्रदूषणाकडे आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने या ठिकाणी आहे. माझे स्पेसिफिक 2च प्रश्न आहेत. एक म्हणजे जे विश्लेषण झालं त्या 603मध्ये 55 प्रदूषित नदीपट्टे आपल्याकडे असलेत, हे गंभीर आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. माझा एक प्रश्न आहे की जलप्रदूषणास जे काही कारणीभूत घटक होतात तर त्या संदर्भात दखल आपण कशी घेता, त्या संदर्भात काही यंत्रणा आपल्याकडे आहे का. आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी त्या ठिकाणी शासन स्तरावर आपण काय उपाययोजना करताय. मी आपल्याला ताई मंत्री महोदया सांगेन, मुंबईमध्ये कोट्यवधीचा निधी तुम्ही त्या मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी, प्रदूषण नष्ट करण्यासाठी, आजही तशाच प्रकारची घाण आहे, आज तशाच प्रकारचं प्रदूषित अख्खं पाणी त्या ठिकाणी आहे आणि काही कोट्यावधी रुपयाचा खर्च त्याच्यासाठी केला आहे. तर आपण नद्या या सगळ्या संदर्भात मी प्रश्न केला होता, चौकशी लावली होती, परंतु नंतर कुठे चौकशी, बासनाथ गुंडाळी, SIT झाली, पुढे काहीच झालं नाही. तर त्या सर्व प्रकरणाची चौकशीसुद्धा करून मुंबईतल्या नद्या स्वच्छ आपण करण्यासंदर्भात भूमिका घ्याल का, असा दुसरा प्रश्न. सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी जे प्रश्न विचारला आहे तो प्रश्न नसून ते बरोबर ते समस्येवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. खरंच आहे की आमचं जे काम आहे याच्यामध्ये हे गोष्टींवर बोट ठेवणे की हे चूक आहे, हे बरोबर नाही, नोटीस देणे आहे. इम्प्लिमेंटेशनचं काम हे बऱ्याच अंशी लोकल बॉडीज करत असतात. करोडो रुपयाचा निधी, आत्ताच मी इथे येण्यापूर्वी मुळामुठाच्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मी त्यांना ऑडिट विचारलं की तुमचं थर्ड पार्टी ऑडिट आहे का, कारण 900 कोटी, 1000 कोटी, 500 कोटी एवढ्या मोठ्या आकडे आपण देत आहोत. ते महानगरपालिका चे आयुक्त किंवा तिथले अधिकारी त्या गोष्टींना ऑपरेट करत आहेत. आम्ही फक्त काय म्हणतो, प्रदूषण झालं, कोणी म्हटलं प्रदूषणची तक्रार आहे, तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आता असं सुरू केलं की थर्ड पार्टी ऑडिट काय आहे ते बघायला सुरू केलं आहे. त्यांचं काम कुठपर्यंत आलं आहे, त्यांच्या कामाचा काय उपयोग आहे, STP तयार झाले तर ते नाही चालले तर त्यांच्यावर कारवाई करा. निश्चितच मी हे म्हणणार नाही की एकदम अशी परिस्थिती नाही, अगदी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं अशीच परिस्थिती आहे, पण ही परिस्थिती इथपर्यंत येण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि त्याला आपण एकदम 1 आठवड्यात, महिना 2 महिन्यामध्ये त्याला रिपेअर करणं हे प्रत्यक्षात शक्य नसतं आणि त्याच्यासाठी त्यामुळे महत्त्वाकांक्षी योजना आम्ही करतोय. नदी पुनर्जीवनाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आम्ही प्लॅन करतोय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ती सबमिट करायचा विचार आहे, जेणेकरून आम्ही नुसतं तुमच्या शिट्टी वाजवून मॉनिटर करणार नाही, तर आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार, आम्ही त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम करणार, करून घेणार, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच हे आता हे माझी इच्छा आहे की मिठी नदीचं प्रदूषण कमी व्हावं, मुंबईतल्या नद्यांचं प्रदूषण कमी व्हावं आणि त्यांच्यावर कारवाया आम्ही करत राहतोय, पण त्या कारवायाचा
परिणाम असा व्हावा की तो प्रदूषण कमी करण्याकडे व्हावा. याच्यासाठी आम्ही नक्कीच फारच स्ट्रॉंग पावलं उचलत आहोत. उलट तर आता NGTने तर असं सांगितलं की जवळपास 12,000 कोटी रुपये एक नदी पुनर्जीवनासाठी, सिवेज ट्रीटमेंटसाठी द्या. आणि ते आता कोर्टामध्ये तो विषय असल्यामुळे मी त्याच्यावर फार भाष्य करू शकणार नाही. आणि असंही सांगितलेलं आहे की जर नगरपालिका किंवा महानगरपालिका ह्या कायद्यांचं उल्लंघन करत असतील तर त्यांना अगदी 5 लाख रुपये, सुमारे 5 लाख रुपये फाईन द्या, प्रति नाला प्रतिदिन असा फाईन लावा असंही सांगितलं आहे. कारण शेवटी लोकल बॉडीजचा फार मोठी याच्यामध्ये जबाबदारी आहे. तर आम्ही नक्कीच याच्यामध्ये हे सगळे स्ट्रॉंग पावलं उचलत आहोत. विरोधी पक्षाने पंकजाताईंनी लोकल बॉडीचा उल्लेख केला. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या लोकल बॉडीज आहे, विशेषतः महानगरपालिका, अशा पद्धतीनं पोल्युटेड वॉटर 80% महानगरपालिकेतून निर्माण होतं. सभापती महोदय, माझा ह्याच्यातला मुद्दा असा आहे की आपल्या राज्यामध्ये हे जे सांडपाणी जेव्हा जे प्रदूषणाचा हा जो आपल्याच्यावर चर्चा चालू आहे, जवळपास 8,143 MLD इतकं औद्योगिक सांडपाण्याची निर्मिती होती आणि त्याच्यावर प्रक्रियेची व्यवस्था आहे 5,130 दशलक्ष लिटर. याचाच अर्थ असा आहे 3,000 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रोसेसिंगची कोणती सिस्टीम आत्ताच्या घडीला आपल्या राज्यात नाही. याचा अर्थ ते कुठंतरी सोडलं जातं. सभापती महोदय, आपल्या महापालिका आहे उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, धुळे, परभणी, लातूर सारख्या महापालिकेत अजूनही कोणत्याही सांडपाण्याच्या प्रक्रियेवरची व्यवस्था सभापती महोदय आपण पुढारलेलं राज्य म्हणतो. कारण आपल्या राज्यावरच जास्त पद्धतीनं जो आपल्या खापरेताईने जो मुद्दा उपस्थित केला ज्या संस्थेच्या मार्फत झालं, त्यांनी आपल्या राज्याकडे जास्त बोट दाखवलेलं सभापती महोदय. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की मागच्या काळामध्ये जसं एक CRZ एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम केली, तशी मागच्या काळामध्ये एक RRZ नावाची संकल्पना राबवली होती. रिझर्व्ह झोन नावाची एक योजना राबवली गेली होती. नंतर एक एनर्जी रिसोर्स म्हणजे एक टेरी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून एक्सपर्ट लोकांची, आता आपण काय करतो सभापती महोदय, 4 लोकांना जमा करतो आणि ज्यांना त्याच्यातलं ज्ञानच नसतं. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमनच कोणते बघा, त्यांना काय त्याच्यातलं ज्ञान आहे मला माहिती नाही काही. सभापती महोदय, मी अनेक महानगरपालिकेचे वार्षिक पर्यावरण अहवाल बघितले, फक्त कॉपी पेस्ट असतात पंकजाताई, फक्त कॉपी पेस्ट असतात पर्यावरण अहवाल. मी एक आमच्या संभाजीनगर महापालिकेचं उदाहरण दिलं पंकजाताई. खाम नाला होता, नाला त्याची नदी झालेली आहे. प्रयत्न केलं तर हे काम होतं. आमच्या संभाजीनगरात अशा पद्धतीनं प्रयत्न झाला. खाम आपण जातो, तुम्हालाही माहिती आहे, छावणीच्या तिथून तो पूल अतिशय घाणेरडं पाणी होतं. परंतु महानगरपालिकेने आणि काही सहकारी संस्थांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज तिथं लोक फिरायला जातात, कॉफी प्यायला जातात. त्या नाल्याच्या आता कोपऱ्यावर कॉन्फरन्स व्हायला लागले, इतकं स्वच्छ ती झालेली नाल्याची नदी. म्हणजे सरकारने किंवा एखाद्या यंत्रणेने ठरवलं ते काम होऊ शकतं सभापती महोदय. माझा प्रश्न एवढा आहे की RRZ जी रचना होती त्या पद्धतीनं पुन्हा एकदा करणार का? टेरी नावाची जी मागच्या काळात एक अशी या सगळ्याच्यावर रिसर्च करणारी कमिटी नेमली होती, तशा पद्धतीनं आपण करणार का? आणि ह्या ज्या महापालिका आहे, कारण महापालिकेची इच्छा जरी असली तरी अशा पद्धतीनं प्रोसेसिंग प्लांट करणं हे महागडे केंद्र सरकारच्या मदतीनंच हे होऊ शकतं. केंद्र सरकार याला मोठ्या प्रमाणात निधी देतं. येणाऱ्या काळात या सगळ्या महानगरपालिकेशी एकत्रितरित्या असा काही प्रस्ताव पर्यावरणाच्या विषयी संदर्भात आपलं सरकार पावलं उचलणार का, हा माझा प्रश्न आहे. निश्चितच सभापती महोदय, येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकांची, केवळ महानगरपालिकांची, कारण आपल्याकडे असणाऱ्या ज्या प्रदूषणाचे महत्त्वाचे विषय त्याच्यामध्ये महानगरपालिका ज्या आहेत, म्हणजे जवळपास 419 पैकी 29 फक्त महानगरपालिका आहेत, पण त्यांची एवढं मोठ्या प्रमाणामध्ये सिवेज आहे. तर केवळ महानगरपालिकांची वेगळी बैठक, नगरपालिकांची वेगळी बैठक आणि ग्रामीण विकास खात्याशी चर्चा करून मोठ्या ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये काहीतरी मी याच्यामध्ये प्रत्येक वेळी उत्तर हे देते आणि ते ह्याच अधिवेशनात दर 2 दिवसाला मी ते सांगते की एक टास्क फोर्सची गरज आहे ज्याच्यामध्ये कॉन्व्हर्जन्स केला पाहिजे, म्हणजे एकात्मिक अशी योजना राबवली पाहिजे ज्याच्यामध्ये विविध विभागाचे आम्हाला त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. कारण आम्ही प्रदूषणावर उत्तर देतोय, पण प्रदूषण कमी करण्यासाठी आमचं जे केंद्र शासनाचं बजेट येतं किंवा राज्य शासन काही खर्च करते ह्याच्या खर्चाच्या इम्प्लिमेंटेशनवर
सुद्धा आमचा तिथे हस्तक्षेप असला पाहिजे, जेणेकरून आम्ही पैसे देऊन सुद्धा आम्ही ते व्यवस्थित खर्च झाले की नाही, पाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट चालतात की नाही ह्याच्यावर अंकुश ठेवण्यास आम्ही असंही ठेवतोय, आम्ही नोटिसा देतोय. ह्याला आणखी जास्त स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. आपण म्हटलं तसं मी या 3 वेगळ्या बैठका येणाऱ्या काळात घेणार आहे आणि आपल्याला सुद्धा निमंत्रण देईन. प्रसाद लाडगे. सभापती महोदय, खरं तर अतिशय गंभीर विषय आहे. माननीय मंत्री महोदयांचा पर्यावरण जरी विषय असला तरी पण मुंबईतल्या मिठी नदीचा जो प्रश्न सन्माननीय दरेकर साहेबांनी काढला तो सातत्याने मागचे 5 अधिवेशन 6 अधिवेशन मी काढतोय. आणि माननीय मंत्री महोदय, आपल्या माध्यमातून आपल्याला सरकारला सांगू इच्छितो की त्याच्यावरती SIT लागून 1.5 वर्ष झाली आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आणि दिलेल्या माहितीनुसार दर वर्षाला 1 लाख ते 1.5 लाख मेट्रिक टन गाळ काढला जातो आणि 15 वर्षामध्ये जर 1 लाख 1.5 लाख काढला असेल तर तो 15 ते 20 लाख मेट्रिक टन गाळ काढला. माझा प्रश्न असा होता की हा 20 लाख टन जर गाळ आम्ही जर समुद्रात टाकला तर एक नवीन मुंबई उभी राहू शकेल एवढा मोठा गाळ आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा गाळ काढला आहे का याची देखील SITची चौकशीच्या बाबतीत काय झालं हे सरकार म्हणून आपण आम्हाला उत्तर द्यावं. आपल्याकडे माहिती नसेल तर माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना आपण सांगून ती SIT एक्सपिडाईट करायसाठी मदत करावी. हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या नद्यांमध्ये प्रदूषण होतं हे प्रदूषण MIDCमध्ये असलेल्या कारखान्याच्या माध्यमातून सांडपाणी सोडणं, केमिकल सोडणं, इतर गोष्टी सोडणं, त्यामुळे या नद्यांमध्ये प्रदूषण होतं. आपल्या सर्वांसमोर उदाहरणं आहेत. आणि आपण जसं मगाशी एका उत्तरात म्हटलात की आपण फक्त ऑब्झर्विंग बॉडी आहात, इम्प्लिमेंटेशन बॉडी ही तिकडची स्थानिक नगरपालिका, महापालिका किंवा MIDC आहे. माझी या माध्यमातून माननीय मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की आपण हे करत असताना UD डिपार्टमेंट, MIDC डिपार्टमेंट आणि पर्यावरण डिपार्टमेंटची एक संयुक्तिक बॉडी निर्माण करणार का आणि ह्या माध्यमातून जाणारं सांडपाणी प्रत्येक MIDC किंवा महापालिका ZLT किंवा HWP किंवा CLTP करणार आहे का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच्यामुळे हे घाणेरडं पाणी नदीत जाणं किंवा खाडीत जाण्याचं बंद होईल आणि नद्यांचं प्रदूषण थांबेल. त्यामुळे माझ्या 2 प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. SITच्या बाबतीत आपण निर्देश देणार का आणि ह्या 3 जणांची सिनियर कमिटी निर्माण करून ह्याच्यावरचं, कारण काय आहे, हा पासिंग द बॉल गेम आहे की तुम्ही म्हणणार आमच्या हातात नाही, MIDCच्या हातात आहे, MIDC म्हणणार महापालिकेच्या हातात आहे. एक उच्चस्तरीय समिती जर तयार झाली आणि त्या समितीने किती MIDCमध्ये ZLT किंवा CPLT किंवा HWP लागले याचा जर अभ्यास केला तर मला वाटतं सांडपाण्याचा प्रकार कमी होईल आणि नदीजोड प्रकल्प आणि नदी साफ प्रकल्प चांगल्या प्रकारे होऊ शकेल. सन्माननीय सदस्यांनी 2 विषय मांडले. त्याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची एक यंत्रणा किंवा कमिटी बनवणार का, तर ते मी आत्ताच सांगितलं की मी टास्क फोर्स त्याला म्हणते की टास्क फोर्स मी बनवणार आहे. आणि मी गेल्या पूर्ण अधिवेशनाच्या प्रत्येक प्रदर्शनाच्या उत्तरात ते सांगत आलेली आहे. आणि मी हे म्हणत नाही की आमचं काम फक्त बोट ठेवणं. मी म्हटलं आत्तापर्यंत प्रदूषण विभागाचं काम फक्त कारवाई करणं, प्रदूषणाला रोखण्यासाठी नोटिसा देणं हे राहणार नाही आता. कारण पर्यावरण विभाग हा फक्त पर्यावरण विभाग नाही, हा क्लायमेट चेंज पण आहे. तर पर्यावरण आणि क्लायमेट चेंज असल्यामुळं हा फक्त प्रदूषणाला नोटीस देणारा विभाग राहणार नाही, तर प्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई करणारा विभाग म्हणून करण्यासाठी हे टास्क फोर्स आम्ही तयार करणार आहोत. हे आपल्यासाठी एक सकारात्मक ऑलरेडी आमचा तो प्लॅन आहेच आहे. दुसरं SIT जी आपण म्हणताय ती SIT माझ्या विभागाच्या मिठी नदीच्या संदर्भातली जी SIT आपण म्हणताय ती माझ्या विभागाच्या माध्यमातून लावली आहे अथवा कसे हे मला तपासून पाहावं लागेल. तरीही सरकार म्हणून आपण मला जे उत्तर मागताय ते कोणत्याही विभागात असेल मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन आणि त्या SITला कालबद्ध पद्धतीने की त्यांनी एका विशिष्ट वेळेमध्ये त्याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि ते सभागृहाला कळलं पाहिजे असं त्यांना मी विनंती करेन. परिणय फुटे. हा प्रश्न फार गंभीर आहे. पूर्ण देशातल्या 351 प्रदूषित नदीमध्ये 53 नद्या या महाराष्ट्रात आहे. म्हणजे 15% नद्या संपूर्ण देशातल्या प्रदूषित नद्या या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या उत्तरामध्ये आमच्या विदर्भातील एक महत्त्वपूर्ण नदी म्हणजे वैनगंगा नदीच्या संदर्भातही उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ते नाग नदी शेवटी वाहून वैनगंगेमध्येच जाते आणि ते मग गोसीड धरणामध्येच ते पाणी सगळं प्रदूषित पाणी सगळं जमा होतं. आणि म्हणून माझं
एक माहिती या माध्यमातून देतो की नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 520 MLD सांडपाणी नाग नदीच्या माध्यमातून या वेनगंगा नदीमध्ये येत असतं. मागील वर्षांमध्ये 300 MLD ट्रीटेड वॉटर त्या माध्यमातून केलं. हे 2012चे आकडे आहे. 2012मध्ये मी स्वतः महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि त्यावेळेस प्रदूषण विभागाने जसं ताईंनी सांगितलं की 5 लाख रुपये पर डेच्या प्रमाणे जवळपास 300-400 कोटी रुपयाचं फाईन नागपूर महानगरपालिका आणि NITला करण्यात आलेलं होतं आणि हायकोर्टात या संदर्भातली एक केससुद्धा झाली होती. त्यानंतर नागपूर महानगरपालिका आणि NITने मिळून जवळपास 100 कोटी रुपयाची बँक गॅरंटी की पुढच्या 5 वर्षात आम्ही 100% म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजे NMRDA एरियामध्ये कोणतंही पाणी या अशुद्ध पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये जाणार नाही. 5 वर्ष लोटले, 10 वर्ष लोटले, पण फक्त 300 MLD पाणीच प्रदूषित पाणी ट्रीटेड करता आलं आणि ही 100 कोटीची बँक गॅरंटी तशीच पडलेली आहे. ती कुठेही परत रिओक करण्याचं काम त्या पोल्युशन मंडळाच्या माध्यमातून झाले नाही आणि म्हणून माझं या माध्यमातून प्रश्न आहे की जायकाच्या माध्यमातूनही ही प्रदूषित नदी पुनर्जीवित करण्याचं काम होणार आहे आणि 2029 पर्यंत हे करण्यात येणार आहे. पण तोपर्यंत काय उपाययोजना करणार आहे? कारण मोठ्या प्रमाणात रोजचं 500,000 MLD पाणी दूषित पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून त्या याच्यात जात असतं. आता असं आहे की नागपूर महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर NMRDA रिजन मोठ्या प्रमाणात विकसित झालेला, मोठ्या प्रमाणात बिल्डिंगा तिथे आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल एरियाज आलेले आहे. त्याचंही मोठ्या प्रमाणात पाणी जवळपास 300-400 MLD अतिरिक्त पाणी त्यातनंही त्या नाग नदीच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये जातं. त्यापुढे ग्रामपंचायतीचे असणार, नगरपंचायतीचे असणार, तेही जवळपास 542 MLD पाणी त्या नागनदीच्या माध्यमातून वेनगंगा नदीवर जात असतं. मोद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्र आहे. हल्दीराम असणार, भंडारा डिफेन्स फॅक्टरी असणार, NTPC असणार. हे सगळं दूषित पाणी, या सगळ्या उद्योगांचं दूषित पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये जातं. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक पॉवर विभागाचं एक परिपत्रक आहे आणि त्यात मॅन्डेटरी यूज ऑफ ट्रीटेड सिवरेज वॉटर बाय थर्मल पॉवर प्लॅन्ट असं ते 5 मार्च 2020चं पत्र आहे आणि त्या माध्यमातून हे जितकेही थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे ते महाजनकोचं कोराडीचं थर्मल पॉवर प्लॅन्ट असणार, खापरखेड्याचं प्लॅन्ट असणार, NTPC असणार किंवा भंडाराचं डिफेन्स फॅक्टरी असणार, या सगळ्यांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की तुम्ही ट्रीटेड वॉटर्स वापर करा. तुम्ही पिण्यायोग्य पाणी किंवा शेतीला उपयोग असणारं पाणी आपण उपयोग करू नका. पण तरीही सर्रास हे नदीमधनं हे पाणीचा उपसा करतात आणि हे वापर करतात. ट्रीटेड पाणी कुठे किंवा हे नाल्याचं पाणी कुठेही वापर करण्यात येत नाही. या सगळ्या फॅक्टरांवर आपण कारवाई करणार का, हा माझा एक प्रश्न आहे. आणि वेनगंगा नद्यामध्ये औद्योगिक व शहरी सांडपाण्याचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असतं आणि त्या संदर्भातला एक रिपोर्ट निरीच्या माध्यमातून एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे. वेनगंगा नदीतील पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य आहे. सरकारने या अहवालाचा अभ्यास करून कोणती तातडीची उपाययोजना आखलेली आहे का? नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी आणि पुनर्जीवनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते ठोस धोरण अवलंबन केलेले आहे का? यासाठी गेल्या 3 वर्षात कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आलेली आहे? या संदर्भात एक वेनगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या उद्योगांवर आणि स्थानिक प्रशासन कोणती दंडात्मक कारवाई आतापर्यंत मागच्या 5 वर्षापासून पोल्युशन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या सांडपाणी प्रक्रियावर आपण काही ठोस पावले या माध्यमातून उचलणार आहे का? आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या वेनगंगा नदीसाठी, वेनगंगा पुनर्जीवनासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर राज्य सरकार कोणती विशेष निधी किंवा योजना तयार करणार आहे का? आणि या भागात मोठ्या प्रमाणात हे जे दूषित झालेलं पाणी हे सुधारण्याकरता, हे रोखण्याकरता काही आपण शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना करणार आहे का? धन्यवाद. माननीय सदस्यांनी प्रचंड विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे की त्या परिस्थितीची काय त्यांना जी अडचण आहे त्याच्याबद्दल. मी नुकतीच आता नागपूरला आले होते तेव्हा मी नाग नदीच्या प्रदूषणाची बैठकही घेतली होती. त्याची प्रशासकीय मान्यता आत्ताच झालेली आहे आणि त्याला 2029 मला वाटतं अंदाजे त्याचा टाईम पिरियड आहे. त्यामुळे ते नदी पुनर्जीवन हे त्या संदर्भात होणार आहे. आता तुम्ही असा मला प्रश्न विचारला की ह्या सगळ्या उद्योगांची नावं घेतली, त्यांच्यावर कारवाई करणार का? तर नेमकं त्यांच्याविषयीची टेक्निकल तक्रार जिथे असेल तर तक्रार केली तर नक्कीच आम्ही तपासणी करून कारवाई करू.
परंतु म्हणजे नाही, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की ह्याचा स्कोप जो आहे लक्षवेधीचा तो नद्या पुनर्जीवन आहे. आपण सगळे म्हणतोय की खूप गंभीर विषय. 603 नद्याचा 55% हे काय 55 नद्यांचे पट्टे आहेत 603 पैकी. बाकीचे इतर राज्यांमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे त्या पट्ट्यांना प्रदूषित आहेत हे तर स्पष्टच आहे. पण त्याच्यामध्ये प्रदूषणाची जी कॅटेगरी आहे ती अतितीव्र प्रदूषण असणारे अगदी कमी जागा आहे. हे ॲव्हरेज प्रदूषण आहे, मॉडरेट प्रदूषण आहे, अशा जास्त जागा आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई करू. आपण जे म्हणताय की जिथे जिथे तक्रार असेल त्या त्या उद्योगाच्या संदर्भात कारवाई करू. सरसकट सर्वच उद्योग हे नदीमध्ये पाणी टाकतायत असं म्हणजे म्हणणं आणि तशी तक्रार होणं ते तपासणं याच्यामध्ये एक अंतर आहे. पण माझं मगाशी मी उत्तरामध्ये अत्यंत स्पष्ट सांगितलं आहे की नागरी क्षेत्रांमुळे महानगरपालिका नगरपालिकाच्या सिवेज ट्रीटमेंट न झालेल्या पाण्यामुळे हे नद्यांचं प्रदूषण जास्त आपल्याला दिसतं. बाकी उद्योगाला असं पाणी सोडण्याची परवानगीच नाही. जे अवैध रीतीने करतात त्याची केस वाईज आम्ही कारवाई करू. जनरली सगळेच उद्योगवर कारवाई करणार असं म्हणणं मला वाटतं योग्य नाही. पण त्यांची तक्रार मला जर दिली तर ना म्हणजे असं कुठे मग ते तपासून कारवाई करू म्हणले ना मी. तक्रारवर तपासावं पण लागेल ना की ते, कारण अर्धे तर राज्य शासनाचे उद्योग आहेत आता हे प्लांट्स वगैरे, बरोबर आहे. त्यामुळे तपासून त्याच्यावर कारवाई करू. ह्याच्यावर तर मी आधीच सांगितलं आपल्याला, ठीक आहे. आणि जर आपल्या ह्याच्यावर समाधान होणार कारण भरपूर विस्तृत विषय तर आपण एक वेगळी बैठक आपल्या संदर्भामध्ये लावू. सत्यजित गोसीखुर्द संदर्भात हा जो विषय आहे हा इतका गंभीर आहे, याच्यावर खरं तर 2 दिवसही चर्चा होऊ शकते, इतका मोठा विषय आहे. मला फक्त एक सूचना करायची आहे आणि एक प्रश्न विचारायचा आहे. मंत्री महोदय पंकजाताईंना मला हे सांगायचं आहे की द ओशन क्लीनअप नावाची जगातली एक फार मोठी ऑर्गनायझेशन जी नदी सुधार आणि नदी दुरुस्तीमध्ये काम करते, साफसफाईमध्ये काम करते. द ओशन क्लीनअप नावाची एक संस्था आहे जी इंटरनेटवर आपण कदाचित पाहिलं असेल, त्याचे व्हिडिओज वगैरे फार असतात. त्यांना आपण भारतामध्ये आणून द भारत रिव्हर फाउंडेशन नावाने ऑलरेडी आपण एक काम चालू केलं आहे, ज्याचं मुंबईच्या आसपासच्या नद्यांमध्ये आपण हाय टेक्नॉलॉजीचे कॅमेराज लावून आपण त्याचं चेक करतोय की कशा पद्धतीने ते झालं आहे. आणि ज्याचा उल्लेख इथं विरोधी पक्षनेत्यांनी केला की MPCBचे चेअरमनच्या बाबतीमध्ये, तर मला सांगितलं पाहिजे की त्यांनी अतिशय सकारात्मकरित्या त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात साथ दिली आणि तो प्रकल्प आपण खूप पुढे नेतोय. तर त्याचा जर उपयोग केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट मिळू शकतो. एक प्रश्न मला मंत्री महोदय आपल्याला विचारायचा आहे की खूप नद्या आहेत, 55 नद्या आपणच सांगितलं किंवा नद्या पट्टे सांगितले की जे महाराष्ट्रामधले आहेत. याची प्रायोरिटी आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि ती ठरवत असताना 2027 साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. तर या कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरी नदी आणि त्याच्या ज्या प्रवरासारख्या आमच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या येतात, तर या उपनद्या आणि नदी गोदावरीसाठी काही ठोस असा कार्यक्रम, कारण आपणही कुंभमेळ्याला गेला होता, आम्ही गेलो होतो पाण्यात, आपण तिथं डुबकी घेत असताना किती बोललो नसलो तरी मनात एक प्रश्न कायम होता की पाणी कसं असेल. तो प्रश्न 2027ला नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांच्या मनात येऊ नये यासाठी आपण काय कार्यवाही करणार आहे, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. पहिले तर आपण एक सूचना केलेली आहे की एक टेक्नॉलॉजी वापरावी आपण आणि त्याच्यामध्ये ॲक्शन फॉर सजेशन यांनी तुम्ही जर मला पाठवलं तर मला वाटलं की ते उपयुक्त आहे, योग्य आहे आणि नियमाने करता येईल, तर मी नक्की त्याचा तंत्रज्ञानाचा वापर करेन. आपण सांगितलं की MPCBच्या चेअरमननी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तर त्याच्याबद्दल पण चांगलीच गोष्ट आहे ती. कारण मी बघितलं आता की ओव्हरऑल चेहरा युवा आहे सगळ्या टीमचा आणि युवा वर्ग हा जग फिरून आलेला आहे आणि त्यांनी जग बघितल्यावर त्याला असं वाटतं की माझी नदी ही त्या राज्यातल्या देशातल्या नदीसारखी असावी, माझा समुद्र तसा असावा. तर हे नक्कीच आपण प्रयत्न करतोय आणि हे करणंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं उद्दिष्ट आहे. नमामि गंगे हे कॉन्सेप्टच त्याच्यातून आलेली आहे. आणि महाकुंभ जे एक आश्चर्य आहे की करोडो लोक तिथे येत आहेत आणि स्नान करतायत आणि तिथे त्या पद्धतीने त्याचं जे आयोजन आहे त्याच्याबद्दल नक्कीच आश्चर्य. पण मनामध्ये शंका ही स्वच्छतेबद्दल असणंच स्वच्छतेबद्दलची जागरूकता आहे, तर ते असायलाच पाहिजे. पण जो कुंभ होणार आहे नाशिकमध्ये त्या कुंभामध्ये आम्ही एक भाग आहोत त्याचा पर्यावरण म्हणून, तर नक्कीच आम्ही गोदावरीच्या दृष्टीने पहिल्यांदा पावलं उचलू जे काही आमच्याकडे प्लॅन आहेत. आणि तिथे पाण्याची जी उपलब्धता आपल्याला प्रयागमध्ये आहे तेवढी पाण्याची उपलब्धता आपल्याला नक्कीच इथे तशी नसणार आहे. इथला कुंभ हा तिथल्यापेक्षा वेगळा असणार आहे.
त्यामुळे आपल्याला वेगळी पावलं उचलावं लागणार आहे, पण त्याच्याबद्दल आम्ही जागरूक पावलं उचलू आणि गोदावरी नदीच्या संदर्भामध्ये आम्ही त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये नक्कीच एक समाधान लोकांना देता येईल असा प्रयत्न नक्की करू. लक्षवेधी 35 मिनिटं झालं सुरू आहे आणि प्रश्न असा आहे, 7 सदस्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत आणि लक्षवेधी मी देखील डिपार्टमेंटला सांगणार आहे, लक्ष वेधण्यासाठी जी लक्षवेधीचं डेफिनेशन असतं त्याचं पूर्ण व्हायलेशन झालं याच्यामध्ये. संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवून अशा पद्धतीची लक्षवेधी आलेली आहे. त्यामुळं प्रश्न असा आहे की आपल्याला जर कामकाज उरकायचं असेल तर लक्ष वेधणे म्हणजे आपल्याला असं जर करायचं चाललं, एक प्रश्न लास्ट विचार आपण, लास्ट स्पेसिफिक प्रश्न. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदया, पूर्ण डेव्हलप झाली आता ही. माननीय मंत्री महोदया, स्पेसिफिक पिंपरी चिंचवडच्या पवना नदीच्या पुनर्जीवनासाठी करण्यासाठी प्रकल्प शासनाच्या पर्यावरण विषयक ना हरकत एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी मिळण्यासाठी शासनाकडे 2 वर्षापर्यंत प्रलंबित आहे, तर तो तुम्ही लवकर मार्गी लावणार का? तसंच पवना नदी पुनर्जीवनाच्या प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड मनपाने सादर केलेला प्रकल्प अहवाल DPR शासनाने त्वरित मंजूर करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि इंद्रायणी नदीच्या संदर्भातला इंद्रायणी नदीचा हा प्रश्न वारंवार येतोय. इंद्रायणी नदीच्या संदर्भातलं 526 कोटी रकमेचं अनुदान हे शासनाने मंजूर केलेलं आहे. ते SLTC जो आहे स्टेट लेवल टेक्नॉलॉजिकल सन्माननीय सभापती महोदय, खरंच आहे म्हणजे मी ब्रीफिंग घेऊन येते, तो विषय असतो एवढा आणि तो विषय मर्यादित आहे की एवढ्या नद्या प्रदूषित होत्या का आणि असतील तर काय, आणि तो विषय आता प्रत्येकाच्या मतदारसंघापर्यंत गेला आणि अगदी ग्लोबलपासून लोकलपर्यंत आला. ठीक आहे, मला आनंद आहे की अशी चर्चा महाकुंभपासून ते नाशिक कुंभ, पण चांगलं आहे, मला आवडतंय की ही चर्चा होतीये, लोक जागृत आहे. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तो जो प्लॅन आमच्याकडे आलेला आहे तो तपासून कारवाई करू. कधी कधी ECची परवानगी मिळत नाही, याचं कारण असतं की 500 झाडं तोडायची असतात, अजून काही असे गोष्टी असतात ज्या पर्यावरणाला आम्हाला मान्यता देता येत नाही, त्याच्यामुळे लांब होऊन जातं. पण ते आपल्या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेर असल्यामुळे मला त्याचं तपासून त्याचं मी उत्तर आपल्याला देईन, किंवा आपण जर म्हणलात तर दालनामध्ये आपण या, मी तुमच्या प्रश्नांचं समाधान करेन. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, आता लक्षवेधी, मला वाटतं या लक्षवेधीचा एंड होणे शक्य नाही आहे, त्यामुळे आपण आता बजेटवर चर्चा आहे त्याच्यामध्ये बोला ना. नाही, प्रश्न असा आहे की मंत्री महोदय पण आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये उत्तर देत आहेत. याचा अर्थ आपण हे आता एकदम पूर्ण महाराष्ट्रभराची लक्षवेधी झाली. हे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी असते. आता हे लक्ष तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा, मी तुमचं नाव घेतलेलं आहे. नाही, लक्षवेधी संपलेली आहे. आता दुसऱ्या आयुधाच्या मार्फत आपण उपस्थित करा. आपल्या भागातल्या नद्यांचे प्रश्न आपण दुसऱ्या आयुधाच्या मार्फत उपस्थित करा. सदाभाऊ खोत, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. सभापती महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहे आणि या युवा शेतकऱ्यानं जी आत्महत्या केली तो शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी होता, परंतु अनेक वेळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा या तालुक्यातील शिवणी आरमाळा येथील हे रहिवासी होते आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभा आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, तुमची त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे. यस सरनाईक. सभापती महोदय, श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथे इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेला व ग्राम बाबुळगाव येथील रहिवासी असलेला अनिकेत संतोष साधुडे, वय वर्ष 14, हा मुलगा दिनांक 12 मार्च रोजी बाबुळगाव येथे एका नानमुखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी घरून गेला होता.
मात्र तो पुन्हा घरी परत आला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान या मुलाचे अपहरण झालेले आहे. सन्मान्य सभापती महोदय, या विद्यार्थ्याचे वडील संतोष नारायण सादुडे यांनी पोलीस स्टेशन आनसिंग येथे तक्रार दिलेली आहे. सन्मान्य महोदय, दुसऱ्या दिवशी सकाळी या मुलाच्या घरी एक लिफाफा मिळाला आहे व त्या लिफाफ्यामध्ये असे नमूद आहे की जर हा मुलगा जिवंत हवा असेल तर आपण 60 लाख रुपये द्यावेत. तसेच त्या मुलाच्या अपहरणाबद्दल कुठलीही वाच्यता करू नये, अन्यथा आपल्या मुलाला जीवे मारले जाईल. सन्मान्य सभापती महोदय, अशा प्रकारची धमकी या पत्राद्वारे अपहरणकर्त्यांनी या अनिकेतच्या कुटुंबियांना दिलेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, आज 5 दिवस उलटूनही याबद्दल कुठलाही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नाही. सन्मान्य महोदय, आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस अनेक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत, त्यामध्ये अशा अपहरणाच्या घटनासुद्धा घडत आहेत. त्या ठिकाणी मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनास विनंती करतो की आपण तात्काळ या मुलाचा शोध घेण्यासंबंधी यंत्रणेला आदेशित करावे व या कुटुंबाला दिलासा द्यावा. धन्यवाद. मनीषा कायंदे. अमोल मिटकरी. दिनांक 16/3/2025 रोजी अधिवेशनासाठी विदर्भ एक्सप्रेसची तिकिटे आरक्षित केली होती आणि इथून जाताना सुद्धा होळीच्या पूर्वसंध्येला आम्ही तिकीट आरक्षित केली होती. मात्र विदर्भ एक्सप्रेस असेल किंवा अमरावती एक्सप्रेस असेल, या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व आमदारांच्या बाबतीत रेल्वे व्यवस्थापनाकडून आमदार आरक्षित कोटा दिला गेला नाही. त्यामुळे दोन्ही वेळे मोठी गैरसोय झालेली आहे. याची आपण तात्काळ दखल घेऊन याबाबत संबंधित रेल्वे प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी विनंती पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपल्यास करीत आहे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विशेष उल्लेख. सभापती महोदय, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ माथेरान चालक मालक सेवा भावी संस्था गेल्या 40 वर्षापासून नेरळ माथेरान नेरळ दरम्यान अल्प दरात प्रवासी सेवा ही देत आहे. कर्जत तालुका ग्रीन झोन मध्ये असल्याने येथे फक्त पर्यटनावरच रोजगार अवलंबून आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार हा स्थानिक तरुणांना मिळाला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. नेरळ माथेरान व छोट्या गावातील युवकांनी एकत्र येऊन नेरळ माथेरान नेरळ प्रवासी सेवा देण्यासाठी 265 सभासद टॅक्सी सेवा पर्यटकांसाठी अल्पदरात देत आहे. त्यावर टॅक्सी व्यवसायातील कुटुंबियांचे उपजीविका चालत आहे. सध्या पर्यटकांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी ॲपवरील चालणाऱ्या ओला, उबर, मेरू सारख्या टुरिस्ट टॅक्सी येत असून त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हा बुडत आहे. दिलेलं कागद वाचा. तुमच्या वतीने आम्ही टेबल केलेला आहे, संसित करून दिलेलं कागद वाचा. सभापती महोदय, या पद्धतीने लोणावळा, खंडाळा येथे ओला, उबर यासारख्या ऑनलाईन सेवा देणाऱ्या ॲपवरील टॅक्सींना जी बंदी करण्यात आली आहे, त्याच प्रकारे नेरळ माथेरानच्या हद्दीमध्ये पण या घाट रस्त्यामध्ये बंदी करण्यात यावी एवढीच मागणी मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून. अभिजित वंजारी, आम्ही दिलेलं कागद वाचा तुमच्या सूचनेच्या अनुषंगाने. हो. सभापती महोदय, विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे. आपल्या राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण अंतर्गत या विभागांतर्गत आर्थिक वर्ष 23-24च्या कॅग रिपोर्टनुसार राज्यातील आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळ व सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2013-14 या कालावधीत मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. परंतु सप्टेंबर 2022 पर्यंत मनुष्यबळ व सोयीसुविधांचे 70% उपलब्ध करून देण्यात आले नाही. राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी व मनुष्यबळ कमतरता दूर करण्यासाठी मी या सभागृहामध्ये विशेष उल्लेखाची सूचना देत आहे. अमोल मिटकरी. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व वाढत आहे. जे त्यांचे भविष्य उज्ज्वल करू इच्छितात, शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती चाचण्या ही एक महत्त्वाची पायरी असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करिता फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप प्राप्त न झाल्याबाबत मी सभागृहात विशेष उल्लेखाची सूचना देत आहे. मनीषा कायंदे. सदाशिव खोत. शिराळा तालुक्यातील. सभापती महोदय, शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजना या योजनेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर या योजनेत येणारी सर्व गावे व शेतकरी वर्ग सुलाम सुफलाम होईल अशी परिस्थिती आहे.
परंतु या योजनेमध्ये काही भागाचा अंतिम सर्वे राहिलेला आहे, तरी तो सर्वे ताबडतोब होणं अत्यंत गरजेचं आहे. खोतवाडी, गव्हाकवाडी, ओझरडे, म्हातारा डोंगर ते सोनारखडीपर्यंत तत्काळ सर्वे होऊन त्याच्यावरती कारवाई व्हावी. सदरची बातमी विशेष उल्लेखद्वारे सभागृहासमोर मांडतो. किरण सरनाईक.